आज जे आपण थेपले बनवणार आहोत ते एकदम नरम मऊसूत असणार आहेत आणि अजिबात त्यात कडवटपणा नसणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अचूक प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी रेसिपी पाहायला मिळणार आहे। सकाळी सकाळी मेथीचा थेपला घ्यायचा, त्यावरती लोणी लावायचं किंवा मग ठेचा, चुंदा किंवा इतर लोणचं कोणतेही जे आवडत असेल ते, किंवा नसेल तर दही, याच्यामध्ये यथेच्छ बुडून मेथीचा थेपला खाण्याची मजा काही औरच आहे। पण ते मेथीचे थेपले कडवट नसावेत, मऊ असावेत, मुलायम असावेत, तर त्याची मजा जास्त येते। असे मेथीचे थेपले कसे बनवायचे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघून कळणार आहे। आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, कारण अशा खात्रीशीर रेसिपी तुम्हाला फक्त आणि फक्त इथेच पाहायला मिळणार आहेत। तर आता मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला मेथी निवडून घ्यायची आहे, त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग सुकायला ठेवायची आहे फॅन खाली। तोपर्यंत आपण प्रमाण बघूयात। 2 कप गव्हाचं पीठ यामध्ये घ्यायचंय। अगदी अचूक प्रमाण सांगितलंय, मस्त थेपले होऊन जातात। त्यामध्ये 1 चमचा तिखटाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता, पण हळद मात्र अर्धा चमचाच घाला, त्यापेक्षा जास्त नको। धनेपूड 1 चमचा घालायची आहे, जिरेपूड अर्धा चमचा घालायची आहे, ओवा आपला तुम्हाला अर्धा चमचा घालायचा आहे, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ, हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक आहे बेसन पीठ। बेसन पीठ हे 2 चमचे आपल्याला यामध्ये मिक्स करायचे, म्हणजे टेबल स्पून, जेणेकरून टेस्ट खूप छान येते। आणि मेथी आता निवडताना फक्त पानं यायला हवेत, काड्या नको, काड्यामुळे कडवटपणा येतो। पानं घेऊन बारीक करायचे। 2 कप गव्हाच्या पिठासाठी 1 कप मेथी बारीक चिरलेली आपल्याला घ्यायची आहे। टेस्टसाठी आपल्याला 2-3 मिरच्या, कोथिंबीर, अद्रक आणि लसणाच्या फक्त 2 पाकळ्या, त्यापेक्षा जास्त नको, नाहीतर ते उग्र होऊन जातं। याची मिक्सर मधनं बारीक पेस्ट करून घ्यायची आणि यामध्ये मिक्स करून सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। आता थेपले मऊ सूत होण्यासाठी, नरम होण्यासाठी महत्त्वाचा घटक म्हणजे तेल। तेल आत्ताच टाकायचं आहे, ते म्हणजे 2 टेबल स्पून। आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे दही, जे की 3 टेबल स्पून दही यामध्ये मिक्स करायचं आहे। हेच 2 महत्त्वाचे घटक आहेत, जेणेकरून थेपले खूप मऊसूत होऊन जातात। दही आणि तेल पूर्ण पिठाला व्यवस्थित मिक्स होईल असं करून घ्यायचं आहे। 1 कप पाणी घेतलं आहे, थोडं थोडं करत मिक्स करत आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। तर किती घट्ट असावं, आपण जशी पोळ्यासाठी कणिक मळतो तेवढं सैलसर नको, तर त्यापेक्षा थोडं घट्ट असावं, व्हिडिओमध्ये दिसत असेल। आणि वरतून देखील तेलाचा हात लावत याला 10 मिनिटं, म्हणजे फक्त 10 मिनिटं आपल्याला रेस्टसाठी ठेवायचे। पाणी अर्धा कपच लागलेलं आहे 2 कप गव्हाच्या पिठासाठी। 10 मिनिटापेक्षा जर जास्त झालं तर कणिक सैलसर होईल आणि थेपले बिघडतील। परत म्हणाल की मी प्रमाण व्यवस्थित सांगितलं नाही। जेव्हा रेडी असाल तेव्हाच करायला घ्या। परत तेलाचा हात लावून मी एकदा मळून घेतली आहे। असे सगळे छोटे छोटे पेढे करून घेतलेले आहेत आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला लाटायचं आहे। पीठ जास्त लावायचं नाही, नाहीतर मग ते कडक होऊन जातात। आणि जर लागलं पीठ जास्त तर ते पुसून घ्या आणि मगच ते भाजायला घ्यायचे। थेपले हे पातळ लाटल्यामुळे लवकर भाजले जातात, तर त्यामुळे सगळे थेपले एकदाच भाजायचे। आणि किती पातळ असावं तर व्हिडिओमध्ये बघा, दिसत असेल। अशा पद्धतीने छोटे छोटे सगळे थेपले म्हणजे पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। खूप पातळ आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत, व्हिडिओमध्ये दिसत असेल। आणि हे सगळे गोळे करून एकत्र लाटून घ्या, कारण हे खूप लवकर भाजले जातात। आता भाजण्याची प्रोसेस मध्ये मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि भाजून घेत आहेत। तर तेल पण वापरू शकता, तेलाऐवजी तूप वापरलेलं कधीही चांगलं, म्हणून मी तूप वापरते, जेणेकरून वास पण नाही येणार आणि थेपले छान पण राहतील। तर दोन्ही साईडनं पलटत छान भाजून घेऊयात आणि आपले मऊसूत, नरम, छान असे खमंग थेपले रेडी आहेत। प्रवासाला नेऊ शकतो, नाश्त्याला नेऊ शकतो, संध्याकाळच्या नाश्त्याला बनवू शकतो, फारसा वेळ लागत नाही आणि 2-3 दिवस आरामात टिकतात, तर काहीच टेन्शन नाहीये। बिंदास बनवा, प्रवासाला घेऊन जा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीसकट। धन्यवाद।